आषाढी एकादशी आणि वळ येत आहे आणि आपण खूप सारे उपवासाचे पदार्थ ट्राय करत असतो। तर आज तुमच्या बरोबर मी अशी रेसिपी शेअर करते आहे जी सगळ्यात सोपी साधी रेसिपी आहे, परंतु ती सगळ्यांना खूप आवडते। रादर मी तर फक्त या साबुदाणा वड्यासाठी उपवास करायचे लहानपणी बऱ्याच वेळा, कारण साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाणा वडा हा आवडीचा प्रकार असतो आणि तो खायला मिळावा म्हणून आपण उपवास करायचो। तर बऱ्याच जणांना उपवास असतो आणि आपण साबुदाणे वडे बनवतो, परंतु ते बनवताना छान असे मधून आतमध्ये छान फुलत नाहीत, साबुदाणा चांगला भिजला जात नाही। मग त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबतच याबरोबर सर्व केली जाणारी छान शेंगदाण्याची चटणी जी आपल्याला बाहेर देखील गाड्यावर किंवा आपण स्ट्रीट फूड खातो तिथे खायला मिळते, अगदी तशी चवदार अशी चटणी आपण बघणार आहोत। तर चला जास्त उशीर न करता वळूयात आपल्या रेसिपीकडे। तर इथे तुम्ही बघू शकता मी साधारणतः पाव किलो साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि एकदम छान भिजलेला आहे, कारण मी याला रात्रभर भिजवलेला आहे। जर तुमच्याकडे रात्रभर तुम्हाला भिजवायला तुम्ही विसरला असाल तर कमीत कमी 4-5 तास तरी तो भिजला पाहिजे आणि जेव्हा आपण बोटावर त्याला प्रेस करून बघू तेव्हा तो अशा प्रकारे छान कुस्करला गेला पाहिजे। आता जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो तेव्हा 1 ते 2 पाण्यामध्ये थोडासा धुवून घ्यायचा आहे आणि साधारणतः 1 इंच आपल्याला त्याला वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, ज्यामुळे एवढा साबुदाणा आहे तर त्याच्यावर आपल्याला 1 इंच पाणी ठेवायचंय, ज्यामुळे साबुदाणा जो आहे तो मस्त असा आतपर्यंत भिजतो। तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप असते, कारण साबुदाणा जर चांगला भिजला नाही तर वडा सुद्धा खाताना कडकडीत लागतो, किंवा तुम्ही यापासून साबुदाण्याची खिचडी जरी बनवली तरीही ती तशीच लागते। तर इथे मी साधारणतः पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवं तर बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत। आणि आता चवीनुसार यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ, थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि आता हे आपल्याला सगळं हाताने अशा पद्धतीने कुस्करून मिक्स करायचं आहे। जेव्हा आपण बटाटे यामध्ये घालतो किंवा हे सगळं जे सारण आहे ते आपल्याला जोपर्यंत चांगलं मिळून येत नाही, मिक्स होत नाही, तोपर्यंत आपले जे वडे आहेत ते व्यवस्थित होत नाहीत। बऱ्याच वेळा वडे असे मोकळे होतात तेलामध्ये, तर त्याचं कारणही हेच असतं की आपण हे चांगलं मिक्स करून घेत नाही। तर इथे हाताने कुस्करून आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे सगळं जे पीठ आहे या वड्याचं ते एकजीव होईल। आणि तुम्हाला जर हातांचा वापर करायचा नसेल, इथे तुम्ही बघू शकता ह्या अशा स्टेपनी जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा आणि बटाटा दोन्ही चांगले मिक्स होतात। हाताने करायचं नसेल तर तुम्ही असा मॅशरचा वापर करून सुद्धा याला चांगलं मिक्स करू शकता, ज्यामुळे ते सगळं जे आहे आपण यामध्ये जिरे, मीठ आणि हिरवी मिरची घातलेली आहे ते चांगलं मिळून येतं आणि मग आपले वडे जे आहेत ते तेलात जाऊन फुटत नाहीत किंवा तेलकट होत नाहीत। तर या सगळ्यात महत्त्वाची ही सुद्धा स्टेप आहे। आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये 1/4 कप एवढं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि हे थोडंसं जाडसर मी भरड काढलेली आहे याची, खूप अगदीच बारीक नाही घेतलेलं, कारण जेव्हा आपण वडे खातो तेव्हा ते शेंगदाणे जे असतात ते दाताखाली आले तर क्रिस्पी मस्त लागतात। आता हे सगळं पुन्हा एकदा मी याला मिक्स करून घेणार आहे आणि आपल्या वड्यासाठी आपलं जे इथे साबुदाणा वड्याचं जे पीठ आहे ते आता रेडी झालेलं आहे। आता यापासून आपण वडे बनवणार आहोत। तर मी बऱ्याच वेळा बाहेर सुद्धा आपण साबुदाण्याचे वडे खातो, मी सुद्धा खाल्लेले आहेत आणि इतके टेस्टी बनतात आणि त्यासोबत एक चटणी सर्व केली जाते। मी एका ठिकाणी खाल्ले होते, तिथे एकदम मोठ्या साईजचे 2 वडे आणि सोबत एकदम पातळ अशी शेंगदाण्याची चटणी होती, परंतु इतकी चविष्ट होती। तर आता त्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी वड्यासाठी तुम्हाला लहान मोठ्या आकारात जसे बनवायचे तसे आपल्याला वड्याचा एक गोळा घ्यायचा आहे, गोल करायचा आहे आणि हाताच्या मधल्या तळव्यावर ठेवून प्रेस करायचा आहे। साबुदाणा वड्याचा साईडचा जो भाग आहे तो थोडासा चांगला प्रेस करायचा आहे आणि मधला जो भाग आहे तो थोडासा फुगीर ठेवायचा आहे। अशा प्रकारे हातामध्ये ठेवून प्रेस केल्यानंतर तो बरोबर मधली बाजू चांगली फुगीर राहते आणि साईडची बाजू जी आहे ती थोडीशी फ्लॅट किंवा पातळ अशी होते। तर अशा प्रकारे सगळे वडे मी इथे काय करून घेणार आहे, तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला सर्व करायचे आहेत किंवा जसे तुम्ही खाणार आहात त्या पद्धतीने तुम्ही याला तळायला घेऊ शकता। अशा प्रकारे वडे तयार करून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा खायचे आहेत तेव्हा चटणी बरोबर तुम्ही याला सर्व करू शकता। तर इथे आपले सगळे वडे रेडी झालेले आहेत। आता आपण चटणी तयार करूया। तर अर्धा कप साधारणतः भाजलेले मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आधी पण वड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी वापरला होता। त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या
मिरच्या घालायच्या आहेत आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची याला आपण आता वाटून घेणार आहोत। तर थोडंसं जाडसर वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप एवढं दही घालणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ। तर दही घातल्यामुळे छान अशी चटणीला टेस्ट येते। त्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून एवढी साखर घालणार आहोत। दही जर जास्त आंबट असेल तर थोडंसं जास्त घाला आणि 2 टेबलस्पून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगली ही चटणी आपल्याला एकदम बारीक होईपर्यंत वाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक वाटलेली आहे। इथे मी शेंगदाण्याची सालं काढलेली नव्हती। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढून चटणी करायची असेल तर तशी करू शकता। रंगावर थोडासा फरक पडतो, ती चटणी थोडी आणखीन जास्त पांढरट होते। तर इथे यामध्ये मी पाणी घालत आहे। जनरली ही जी चटणी बाहेर तुम्ही खाल्ली असेल तर ती थोडीशी पातळ प्रकारातच मोडते आणि ती तशीच चांगली लागते। तर इथे तुम्हाला चटणी जर घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा, पातळ आवडत असेल तर पातळ करा। तर इथे मी अशा प्रकारे चटणी बनवून घेतलेली आहे आणि याला आपण देणार आहोत एक छानसा तडका। तर तडक्यासाठी इथे जे तेल तुम्ही उपवासासाठी वापरता, शेंगदाणा तेल असेल किंवा तूप असेल, जे वापरत असाल ते तुम्ही पॅनमध्ये टाकायचं आहे। थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता फोडणीमध्ये आपण फार काही घालणार नाही, हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या कट करून किंवा बारीक चिरून सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल। आणि हा तडका आपल्याला घालायचा आहे आपल्या चटणीवर आणि आपली चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे। आता चटणी होईपर्यंत इथे आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक एक वडा आपल्याला सोडायचा आहे। मीडियम फ्लेमवर गॅस ठेवा। अगदीच फास्ट असेल तर आतमध्ये वडा कच्चा राहतो, त्यामुळे मीडियम फ्लेमवर गॅस आपल्याला ठेवायचा आहे जेव्हा आपण वडे घालतो। आणि यामध्ये साधारणतः 5 ते 6 वडे तुम्ही ॲट अ टाइम, आता कढईच्या आकारावर पण डिपेंड असतं। आणि वडे यामध्ये घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला थोडंसं जेव्हा ते तळून छान वर येईल त्यानंतर आपण याला उलट करणार आहोत। तर मी असेच यामध्ये तेलामध्ये ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर सगळे वडे वर येतात आणि वडे हे अशा प्रकारे तरंगू लागले तेलामध्ये की आपण याला उलट करणार आहोत। तर छान असे गोल्डन रंगावर हे आपल्याला वडे चांगले तळून घ्यायचे आहेत, ज्यामुळे बाहेरून ते मस्त असे क्रिस्पी होतील। आणि गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या, ज्यामुळे काय होतं आतला जो साबुदाणा बटाटा जो आहे तो मस्त असा शिजला पण जातो आणि सोबत बाहेरून सुद्धा हे छान बऱ्याच वेळ क्रिस्पी राहतात। तर इथे मी हे जे वडे आहेत ते काढून घेत आहे आणि खूप छान क्रिस्पी, जर तुम्हाला मोठ्या आकारात करायचे असतील तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता। आता मी थोडे छोट्या छोट्या आकारामध्ये बनवले होते आणि अशा प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण याला एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर तळण्यासाठी तुम्ही करू शकता, उपवासासाठी जे आहे ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इथे बघा तुम्ही वडे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा मस्त असे ते फुललेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता आतपर्यंत वडा चांगला शिजलेला आहे, बराच वेळा तो कच्चा राहतो। अशा प्रकारे मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आणि साबुदाणे वडे तुम्ही ट्राय करू शकता। ही रेसिपी येत्या आषाढी एकादशीला किंवा महाशिवरात्रीला, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि जर तुम्ही मला फेसबुक, इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।